नमस्कार. नर्चर डॅशबोर्डच्या या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नर्चर डॅशबोर्डचे रिव्ह्यू पेज कसे पाहायचे आणि समजून घ्यायचे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम नर्चर डॅशबोर्डमध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरील दुसऱ्या क्रमांकाचा टॅब म्हणजेच रिव्ह्यू ऑफ नर्चर तुम्हाला दिसेल. या टॅबच्या माध्यमातून आपण राज्य, जिल्हा, प्रोजेक्ट आणि सेक्टर स्तरापर्यंतच्या ICDS सुपरवायझरच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेऊ शकतो. या माहितीच्या आधारे कोणत्या भागात कामाचा वेग कमी आहे किंवा कोणत्या टप्प्यावर अडचणी येत आहेत याचा अचूक विश्लेषण करता येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी योग्य ती कृती आणि नियोजन करणे शक्य होते. आता आपण येथील फिल्टर्सबद्दल समजून घेऊया. सर्वात आधी तुम्हाला एज ग्रुप म्हणजेच वयोगटचे फिल्टर दिसेल. येथे ऑल निवडल्यास 6 ते 5 वर्षा वयोगटातील सर्व सॅम बालकांची माहिती उपलब्ध होईल. दुसरे पर्याय निवडल्यास 6 महिने ते 3 वर्षाखालील, तर तिसरे पर्याय निवडल्यास 3 ते 5 वर्षा वयोगटातील बालकांची माहिती दिसेल. त्यानंतर टाईम पिरियड फिल्टर दिसेल. येथे तुम्ही कोणत्याही विशिष्ट महिना किंवा महिने निवडू शकता. आवश्यक कालावधी निवडल्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करा. आता जॉग्रफी फिल्टर पाहूया. या फिल्टरच्या माध्यमातून राज्यस्तरापासून ते प्रोजेक्ट स्तरापर्यंतचे ॲनालिसिस अतिशय सोप्या पद्धतीने पाहता येते. तसेच ग्रामीण, शहरी, आदिवासी किंवा ग्रामीण आणि आदिवासी भागांचे एकत्रित ॲनालिसिस देखील पाहता येईल. तुम्हाला आवश्यक असलेले डिव्हिजन, जिल्हा किंवा प्रोजेक्ट निवडा आणि अप्लायवर क्लिक करा. आता उजव्या बाजूस लक्ष द्या. येथे तुम्हाला विविध महत्त्वपूर्ण इंडिकेटर्स दिसतील. सर्वात पहिला इंडिकेटर आहे चिल्ड्रन विथ सॅम. हा इंडिकेटर तुम्ही निवडलेल्या जॉग्रफी आणि टाईम पिरियडप्रमाणे त्या भागातील पोषण ट्रॅकरमध्ये नोंदविलेले एकूण बालकांची संख्या दर्शवतो. दुसरा इंडिकेटर आहे ड्यू फॉर असेसमेंट. यामध्ये ICDS सुपरवायझरकडून अद्याप किती सॅम बालकांचे असेसमेंट बाकी आहे याची माहिती मिळते. तिसरा इंडिकेटर आहे पेंडिंग फॉलोअप्स इन असेसमेंट्स. पूर्वी असेसमेंटसाठी भेट दिल्यानंतरही काही बालके उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे असेसमेंट बाकी राहते, ज्यांचे फॉलोअप करून असेसमेंट पूर्ण करणे गरजेचे आहे. अशा प्रलंबित केसेसची संख्या येथे दिसते. चौथा इंडिकेटर आहे पेंडिंग VCDC एनरोलमेंट. असेसमेंटनंतर VCDCला रेफर केलेल्या परंतु अद्याप VCDCमध्ये नोंदणी न झालेल्या सॅम बालकांची माहिती येथे दिसते. पाचवा इंडिकेटर आहे पेंडिंग NRC ॲडमिशन. असेसमेंट किंवा VCDC नंतर NRCमध्ये रेफर केलेल्या पण अद्याप NRCमध्ये ॲडमिशन न झालेल्या सॅम बालकांची संख्या येथे दिसते. आणि सहावा इंडिकेटर आहे डिफॉल्टर फ्रॉम VCDC UCDC. VCDC किंवा UCDCमध्ये नोंदणी झाल्यानंतरही जे बालक उपचारासाठी नियमित उपस्थित राहत नाहीत अशा बालकांची माहिती या इंडिकेटरमधून मिळते. लक्षात घ्या, प्रत्येक इंडिकेटरचे परफॉर्मन्स तुम्ही निवडलेल्या जॉग्रफी आणि टाईम पिरियडनुसार आपोआप बदलत राहील. डॅशबोर्डच्या मध्यभागी तुम्हाला एक आकर्षक कलर कोडेड मॅप दिसेल. हा नकाशा निवडलेले इंडिकेटर आणि जॉग्रफीनुसार जिल्हानिहाय किंवा ब्लॉकनिहाय परफॉर्मन्स अचूकपणे दाखवतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला राज्यात एप्रिल महिन्यात असेसमेंट बाकी असलेले सॅम बालकांची स्थिती पाहायची असेल तर इंडिकेटरमध्ये ड्यू फॉर असेसमेंट निवडा. एज फिल्टरमध्ये ऑल, टाईम पिरियडमध्ये एप्रिल आणि जिओग्राफी फिल्टरमध्ये ऑल डिव्हिजन, ऑल डिस्ट्रिक्ट निवडा. आता तुम्हाला मध्यभागी महाराष्ट्राचा मॅप दिसेल. ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असेसमेंट बाकी आहेत ते तुम्हाला गडद लाल रंगात दिसतील आणि कमी असेसमेंट बाकी असलेले जिल्हे फिकट लाल रंगात दिसतील. मॅपवर कर्सर नेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचे नाव आणि त्या इंडिकेटरचे परफॉर्मन्स लगेच दिसेल. मॅपच्या खाली तुम्हाला एक बार ग्राफ दिसेल. हा आलेख जिल्हानिहाय शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील बाकी असेसमेंटची संख्या सविस्तरपणे दाखवतो. डाव्या बाजूस जिल्ह्याचे नाव आणि त्यांच्या बाकी असलेल्या असेसमेंटची संख्या दिसेल. यातील
टॉप 10 बटनावर क्लिक केल्यास सर्वात कमी असेसमेंट बाकी असलेले उत्तम कामगिरी करणारे 10 जिल्हे दिसतील आणि बॉटम 10 बटनावर क्लिक केल्यास सर्वात जास्त असेसमेंट बाकी असलेले 10 जिल्हे पाहता येतील. अशा प्रकारे वेगवेगळ्या इंडिकेटर आणि जॉग्रफीनुसार मॅप आणि ग्राफ बदलतील, ज्यातून टॉप परफॉर्मिंग आणि पुअर परफॉर्मिंग जिल्हे किंवा प्रोजेक्टचे विश्लेषण करणे अत्यंत सोपे होईल. थोडक्यात सांगायचं तर नर्चर डॅशबोर्डच्या रिव्ह्यू पेजमधून ICDS सुपरवायझर यांच्या असेसमेंट, मॉनिटरिंग आणि फॉलोअपचे अत्यंत प्रभावीपणे रिव्ह्यू घेता येते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.